सप्रेम नमस्कार। राज्यातील सर्व नागरिकांसाठी आत्ताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, 2 दिवसांमध्ये सोन्याचे भाव थेट आता 40,000वरती येणार आहेत। आज अनुभवी सोनाराकडून अंदाज सुद्धा वर्तवला गेलेला आहे। बघा, सराफाच्या दुकानामध्ये रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत। तुम्हाला सुद्धा माहिती आहे का, 3 दिवसांमध्ये 3,000 रुपयाची घसरण देखील झालेली आहे। त्यामुळे तुमच्याकडे जर सोनं असेल किंवा सोने खरेदी करणार असाल किंवा तुम्ही सोने मोडणार असाल तर तुम्ही त्या अगोदर व्हिडिओ पूर्ण पाहणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला 60,000 रुपयाचा तोटा सुद्धा सहन करावा लागू शकतो। आज अनुभवी सोनाराकडून अंदाज सुद्धा वर्तवण्यात आला आहे की सोन्याचे भाव कमी होतील की सोन्याचे भाव वाढणार आहे। ज्यामुळे तुमच्याकडे जर सोने असेल तर हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे। तर बघा, सोन्याचे भाव 2 दिवसांमध्ये थेट तुम्हाला 70 ते 80,000 रुपये उतरणार आहेत। ज्या नागरिकांना सोने करायचे असेल त्यांच्यासाठी सोनेरी दिवस असणार आहे, परंतु ज्याच्याकडे अगोदरपासून सोने असेल तर त्यांचा थेट तुम्हाला जवळजवळ 70 ते 80,000 रुपयाचा तोटा होणार आहे। आता कालपासून भरपूर ग्राहकांनी सोन्याच्या दुकानामध्ये जाऊन सोने मोडलेलं सकट आहे। म्हणजेच आजच्या अंदाजानुसार सोनं तुम्हाला पाहायला गेलं तर 1,000 तोळ्यापेक्षा 1,000 तोळे सोने पुण्यामध्ये मोडलेलं आहे। कोल्हापूरमध्ये सुद्धा 1,000 पेक्षा जास्त सोनं मोडलेलं आहे। आता सोने का मोडतायत याची प्रमुख कारणे सुद्धा स्पष्ट झालीत। म्हणजे सर्व ग्राहकांना अंदाज सुद्धा आलेला आहे की सोन्याचा भाव आता 100% उतरणार आहे। परंतु सोन्याचा भाव उतरण्याची प्रमुख 5 कारणे सुद्धा या ठिकाणी समोर आलेले आहेत। या 5 कारणामुळे सोन्याचे भाव आता कमी सुद्धा होणार आहेत। सध्या 3 दिवसांमध्ये जवळजवळ 3 ते 4,000 रुपयाची घसरण देखील झालेली आहे। तुम्हाला सुद्धा माहित आहे, सोन्याचे भाव सध्याच्या स्थितीला पाहायला गेले तर 1,30,000च्या आजूबाजूला आहेत आणि सोन्याचा भाव अजून किती रुपयांनी घसरणार आहे त्याचा अंदाज सुद्धा आलेला आहे। त्यामुळे तुमच्याकडे सोने असेल तर तुम्ही ते सोने कधी मोडायचे किंवा जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर तुम्ही सोने कधी खरेदी करायचे त्याच्याविषयी सगळ्यात महत्त्वाची अपडेट आलेली आहे। बघा, या 5 कारणांपैकी पहिलं कारण म्हणजे 6 दिवसापूर्वी ओडिशा राज्यामध्ये सोन्याची खाण सापडलेली आहे। तर या खाणीमध्ये 10 लाख तोळ्यापेक्षा जास्त तोळे सोने सापडलेले आहे। बघा, सोन्याची भाव उतरण्याची प्रमुख 5 कारणे सुद्धा या ठिकाणी समोर आलेले आहेत। या 5 कारणांपैकी पहिलं कारण म्हणजे 5 ते 6 दिवसापूर्वी ओडिशा राज्यामध्ये सोन्याची खाण सापडलेली आहे। तर त्या खाणामध्ये जवळजवळ 24 कॅरेट शुद्ध सोने, 22 कॅरेट शुद्ध सोने अशा पद्धतीने तब्बल 10 लाख तोळे सोने सापडलेले आहे। त्यामुळे सोन्याची घसरण होण्याची 100% शक्यता वर्तवण्यात येत आहे। अनुभवी सोनाराकडून असा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे। आता तो अंदाज सांगणार म्हणजे सध्या मार्केटमध्ये भरपूर सुद्धा सोने आता आलेला आहे। म्हणजे सोन्याचे भाव आता थेट 70 ते 80,000 रुपयांनी घसरणार आहेत। तो फायदा आता तुम्हाला गरीब कुटुंबातील नागरिकांना होणार आहे। जेणेकरून गरीब कुटुंबातील नागरिकांना जर सोनं खरेदी करायचं असेल तर त्यांना 40,000 रुपये तोळ्याने हे सोनं आता खरेदी करता येणार आहे। परंतु सध्याच्या स्थितीला तुम्ही जर सोने खरेदी केलं गेलं तर तुम्हाला 1,30,000 रुपयाने सोने देखील सुद्धा मिळत आहे। म्हणजे सरासरी 70 ते 80 रुपयाची 1,000 रुपयाची घसरण होत आहे। आणि तसं पाहायला गेलं तर अजून 2 तोळे सुद्धा त्याच्यामध्ये सोने तुम्हाला येऊ शकते। त्यामुळे तुम्ही जर सोने खरेदी करणार असाल तर तुम्ही हा अंदाज लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे। किंवा तुम्ही सोनं मोडणार असाल तरी पण तुम्ही अंदाज लक्षात घेणं गरजेचं आहे। अन्यथा जर तुम्ही हे व्हिडिओ नाही पाहिला तर तुमचा मोठा तोटा देखील 100% होणार आहे। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, 2021 मध्ये सालाबाद प्रमाणे सोन्याचे भाव पाहायला गेले तर 42,000 रुपये तोळा होते। त्यानंतर 2022 मध्ये सोन्याचे भाव त्याच्यानंतर वाढत गेले, ते म्हणजे 54,000 रुपयाच्या वरती गेले। त्यानंतर 2023 सालामध्ये सोन्याचे भाव 64,000 रुपये वरती गेले होते। त्यानंतर 2024 संपल्यानंतर सोन्याचे भाव 74,000च्या वरती गेले होते। सोबतच 2024 सालामध्ये पाहायला गेलं तर 88,000 पासून ते जवळजवळ 2025 मध्ये 1,30,000च्या भावापर्यंत गेलेला आहे। आता एकंदरीत पाहायला गेलं तर मागील 5 वर्षामध्ये सोन्याचे भाव हे वाढलेलेच आहेत। परंतु या वर्षापासून सोन्याची 100% घसरण होणार आहे। 2030 पर्यंत सोन्याचा भाव 40,000 ते 35,000 रुपये तोळा येण्याची शक्यता देखील या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। आता तुम्हाला सुद्धा सगळ्यात महत्त्वाची माहिती दिसत आहे की सोन्याची देखील आता जवळजवळ 4 ते 5,000 रुपये घसरण देखील झालेलं आहे। भरपूर नागरिकांनी, भरपूर ग्राहकांनी आपलं सोनं मोडण्यासाठी सुद्धा काढलेलं आहे। परंतु मागील 3 दिवसांमध्ये थेट आता 4 ते 5,000 रुपयाची घसरण देखील झालेली आहे।
येत्या 48 तासामध्ये 60,000ची घसरण होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली. थेट अनुभवी सोनाराकडून हा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे शक्यता या ठिकाणी नाकारता देखील येणार नाही. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की एका पाहायला गेलं तर सध्या पाहायला गेलं तर पाठिंबाच्या काळामध्ये 4 ते 5 वर्षाच्या पाठीमागे नोटबंदी सुद्धा झालेली होती. त्याचप्रमाणे हा अंदाज सुद्धा तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा, अनुभवी सोनारांनी देखील वर्तवलेली ही शक्यता आहे. सध्याच्या स्थितीला सराफाच्या दुकानामध्ये सोनं मोडण्यासाठी रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत. त्यामध्ये 2 दिवसामध्ये तब्बल 10,000 तोळे सोनं मोडले गेलेले आहे. मागील 2 दिवसामध्ये 10,000 तोळे सोने मोडलेले गेले. म्हणजे तुम्ही सुद्धा अंदाज लक्षात घेऊ शकता. भरपूर या ठिकाणी सोने मोडण्यासाठी रांगाच्या रांगा लागले. परंतु सोनार लगेच तुम्हाला सोन्याच्या बदल्यामध्ये पैसे देणार नाहीत, तर त्यांनी 7 दिवसामध्ये हे पैसे देण्याचं घोषित सुद्धा केलेलं आहे. एकंदरीत सोनं सुद्धा या ठिकाणी अंदाज आलेला आहे. त्यामुळं सोन्याची घसरण 100% होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ज्या नागरिकांना अगोदरपासून सोने आहेत त्यांना सुद्धा चिंता लागलेली आहे. त्यांच्यामध्ये 2 प्रश्न पडले आहेत की सोने मोडावे की तशाच पद्धतीने ठेवून द्यावे. जर तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सोनं तशाच्या तसे ठेवून द्यावे, सोने मोडावे, तर त्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. भरपूर नागरिकांनी, भरपूर ग्राहकांनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केले होते की आम्ही सोने मोडायचे आहे किंवा आम्हाला जर करायचे असेल तर आम्ही कधी करायचे, त्यांच्या तारखा सुद्धा जाहीर केलेत. बघा, स्पष्टपणे तुम्हाला सुद्धा माहिती आहे की अक्षय तृतीयेचा पाठीमागचा जो सण दिला, हा सण सोन्यासाठी सगळ्यात मोठा सण असतो. आणि अक्षय तृतीयेच्या सणापर्यंत सोन्याचे भाव जसे होते तसेच होते. पण आता अक्षय तृतीया झाल्यानंतर दिवाळीचा सण देखील झाला आणि आता या ठिकाणी सोन्याचा भाव उतरण्याची थेट आता शक्यता देखील वर्तवत आलेली आहे. आणि सोन्याचा भाव जे उतरण्याचे दुसरे मुख्य कारण म्हणजे सध्या मार्केटमध्ये भरपूर सोनं आलेलं आहे. हे सोने आता नवीन आहे, त्यामुळे जुने सोने वितळायचे. आणि बघा, स्पष्टपणे सांगण्यात आले की मार्केटमध्ये ज्या काही खाणी सापडलेत तर त्या खाणीमध्ये नवीन आणि शुद्ध सोनं सुद्धा सापडलेलं आहे. जे जुनं सोनं आहे ते आता जुनं सोनं शोधून तुम्हाला वितळायचं आहे. म्हणजे सध्याच्या स्थितीला ग्राहकाकडे जेवढे पण सोनं आहे तेवढं सोनं आता बाहेर काढायचं आहे आणि त्या सोन्यापासून नवीन सोनं तयार करायचं आहे. त्या दृष्टिकोनातून सोन्याचा भाव 100% उतरण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे. सोबतच ज्या खाणीमध्ये सोनं सापडलेलं आहे त्या खाणीमध्ये जास्त असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. म्हणजेच याच्यामध्ये 22 कॅरेटचे सोने, 24 कॅरेटचे सोने हे देखील सापडलेले आहे. म्हणजे अगदी शुद्ध सोनं याच्यामध्ये सापडलेलं आहे. याच्यामध्ये कोणताही धातू ऍडिशनल केलेला नाही. शुद्ध 24 कॅरेट सोने आणि शुद्ध 22 कॅरेट सोने अशा पद्धतीने सोने हे सोन्याच्या खाणी या ठिकाणी सापडलेले आहेत. ओडिशामध्ये 5 ते 6 दिवसापूर्वी एक खाण सापडलेली होती. त्यानंतर मागील 2 दिवसामध्ये दुसरी खाण सुद्धा सापडलेली आहे. एकंदरीत मार्केटमध्ये भरपूर सोनं आलेलं आहे. त्यामुळे जुनं सोनं काढायचं आहे, नवीन सोनं तुम्हाला अंमलात सुद्धा आणायचं आहे. सोबतच सोन्याचे भाव उतरण्याचे तिसरं मुख्य कारण आहे. तर ते तिसरं मुख्य कारण म्हणजे ग्राहकांकडे जे सोनं आहे ते सोने सराफाच्या दुकानामध्ये किंवा इतर सोनार असेल तर त्यांना सोनं गरज बसणार आहे. आणि ते सोनं म्हणजे जे सोनं तुम्ही मोडणार आहे तर ते सोनं आता वितळवलं जाणार आहे. म्हणजे ज्या वितळण्यामध्ये, मोडण्यामध्ये, तोडण्यामध्ये सोनारांना सुद्धा याचा 100% फायदा होणार आहे. सोबतच सरकारला सुद्धा सोन्याच्या माध्यमातून टॅक्स मिळणार आहे. आणि जीएसटी असेल, सीजीएसटी असेल, एसजीएसटी असेल किंवा जीएसटी असेल, अशा पद्धतीने सरकारला वेगवेगळ्या मार्गातून टॅक्स सुद्धा मिळणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जुनं सोनं 100% बाहेर येणार आहे. म्हणजे या तोडमोड प्रक्रियेमध्ये सोनाराचा 100% फायदा होत असतो. त्यासोबतच सरकारचा सुद्धा फायदा होणार आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही पण सोनं तेवढं सर्व बाहेर काढायचं आहे. त्यामुळे आता 100% सोन्याचा भाव 100% उतरण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तुम्हाला सुद्धा आता सांगितलं असेल, पुण्यामध्ये असेल, कोल्हापूरमध्ये असेल, सोनारच्या बाहेर, दुकानाच्या बाहेर रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत. सोनं मोडण्यासाठी भरपूर लोक ताटकळून सुद्धा राहिलेले आहेत. तुम्हाला सुद्धा या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार होतो, परंतु तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ 100% दाखवणार आहे. परंतु तुम्ही जर सोनं मोडायला गेलात तर तुम्ही त्या ठिकाणी सोन्याच्या बदल्यामध्ये लगेच पैसे मिळत नाहीत. तर तुम्हाला या सोन्याच्या बदल्यामध्ये चेक दिला जात आहे. त्यानंतर तुम्हाला 7 दिवसानंतर पैसे देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे. म्हणजेच भरपूर ग्राहकांच्या मनामध्ये चिंता लागलेली की सोन्याचा भाव आता डायरेक्ट घसरल्यानंतर आम्हाला सुद्धा पैसे मिळतील का. तर एकंदरीत या गोष्टीकडे तुम्ही सुद्धा लक्ष द्यायचं आहे. कशामुळे सोन्याची घसरण होत आहे
आणि पुढील 2 दिवसामध्ये सोन्याचा भाव काय असणार आहे, तुम्ही सुद्धा हा अंदाज लक्षात घेणं गरजेचं आहे. आता बघा, सोन्याचे भाव उतरण्याचे जे काही चौथे प्रमुख मुख्य कारण आहे ते म्हणजे शेअर मार्केट. आता सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर शेअर मार्केट देखील ढासळलेलं आहे आणि या शेअर मार्केटमुळे ढासळल्यामुळे सोन्याचे भाव 100% कमी होणार आहेत. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की या सर्व गोष्टी शेअर मार्केटवरती डिपेंड असतात. त्यामुळे शेअर मार्केट सध्या स्थितीला खाली गेलेलं आहे आणि सोबतच डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे सुद्धा या ठिकाणी सोन्याची घसरण झालेली आहे. मागील 2 ते 3 महिन्यामध्ये डोनाल्ड ट्रम्पने सुद्धा जे काही विविध वस्तूवरती टॅरिफ लावलेलं आहे त्या टॅरिफमुळे देखील सोन्याची घसरण या ठिकाणी झालेलं आहे. आणि विविध न्यूज चॅनल असतील, विविध युट्यूब चॅनल असतील, त्यावरती सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की सोन्याचा भाव जवळजवळ 55,000 पर्यंत येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. परंतु काही नागरिकांनी, काही सोनारांनी आमच्याशी जी काही चर्चा केली होती त्याच्या अंदाजानुसार सोनं 40,000 रुपयेपर्यंत सोन्याचा भाव 100% येऊ शकतो. म्हणजे भरपूर ठिकाणी सोन्याच्या खाणी सापडत आहेत. यामुळे फक्त एकच खाण सापडली नाही तर मागील 5 ते 6 दिवसामध्ये 2 सोन्याच्या खाणी सापडलेत. अजून त्याच्यामध्ये खुदाई देखील सुरू आहे. त्यानंतर जास्त प्रमाणामध्ये सोने सुद्धा सापडणार आहे. या खाणीमध्ये जे सोनं सापडत आहे ते सोनं आता 24 कॅरेट सोनं आहे आणि 22 कॅरेट सोनं आहे. त्यामुळे आता ग्राहकांना चिंता लागली की आम्ही सोनं मोडायचे की तशाच पद्धतीने ठेवायचं. तर सोबतच ज्या ग्राहकांना सोनं खरेदी करायचं आहे तर त्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलाय की आम्ही कधी सोने खरेदी करायचं. बघा, अनुभवी सोनारीने सांगितल्याप्रमाणे या दिवशी तुम्ही सोने खरेदी सुद्धा करायचे. तुम्हाला ती तारीख सुद्धा सांगणार आहे. परंतु सोबत सोन्याचे भाव उतरण्याचे जे काही 5वे मुख्य कारण आहे तर ते 5वे मुख्य कारण म्हणजे याच्यामध्ये सांगितलंय की रोज सोन्याच्या खाणी सापडत चालले आहेत. बघा, तुम्हाला सुद्धा आता सांगितलेलं की मागील 5 ते 6 दिवसापासून रोजच्या रोज सोन्याच्या खाणी सापडलेल्या आहेत. 5 ते 6 दिवसामध्ये अजून 2-3 खाणी सापडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर 5 ते 6 खाणी सापडल्यानंतर जवळजवळ 50 लाख तोळे सोनं राज्य सरकारकडे येणार आहे. म्हणजेच हे सोनं सुद्धा कामाला येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेलं आहे आणि हे सोनं आता संपूर्ण मार्केटमध्ये फिरणार आहे. ज्यामुळे जुन्या सोन्याचा भाव 100% कमीच होणार आहे. म्हणजे एकंदरीत या गोष्टीकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे जेवढे जास्त सोनं सापडणार आहे तेवढा सोन्याचा भाव कमी सुद्धा होणार आहे. तर बघा, अनुभवी सोनाराच्या म्हणण्यानुसार सोन्याचा भाव 40,000 पेक्षा कमी देखील होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला जर सोने ठेवायचे असेल, तुम्ही तोटा जास्त सहन करायचा आहे की ज्यांना विकायचं असेल तर त्यांनी विकायचे आहे. म्हणजे एकंदरीत सर्व गोष्टी आपल्या मनानुसार करायच्या आहेत, आपल्या रिस्कवरती करायच्या आहेत. सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला गेलं तर सोन्याचा भाव 1,35,000 ते 1,33,000च्या आजूबाजूला आलेला आहे आणि भाव एकतर कमी होऊ शकतो किंवा वाढू शकतो. 1,00,000 रुपयेपेक्षा जास्त सुद्धा गेलेला आहे. आणि परंतु ज्या ग्राहकांना सोनं करायचे असेल त्याने कधी सोने करायचे आहे, सोनं कधी स्वस्त होईल, किती रुपयेपर्यंत सोन्याचा भाव राहील, शुद्ध सोने मिळेल का, कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर ग्राहकांनी कमेंट सुद्धा केलेल्या होत्या. एका कमेंटचं उत्तर तुम्हाला लगेच देऊन टाकतो. ग्राहकामध्ये मनामध्ये प्रश्न पडलेला होता की सोने आम्हाला करायचे परंतु आम्ही सोनं कधी खरेदी करायचे. आता तुम्ही पाहायला गेलं तर दिपोळ्याला देखील तुम्ही सोनं खरेदी केलेलं असाल, पण आता सोन्याचे भाव उतरलेत. तुम्ही सुद्धा आता सोने खरेदी करायचं आहे, पण सध्याच्या स्थितीला मार्केट एकतर कमी होऊ शकतं किंवा तुम्हाला सोन्याचा भाव जो आहे तो जास्त देखील जाऊ शकतो. आता कारण या खाणी सापडलेल्या जे सोनं सापडले त्याच्यावरती प्रक्रिया सुद्धा होणार आहे आणि प्रक्रिया होईपर्यंत सोने जे काही मार्केट येऊपर्यंत त्याला थोडासा अवधी लागणार आहे. त्यामुळं सोन्याचे भाव कदाचित वाढू शकतात. कदाचित ज्या लवकर तर सोनं मार्केटमध्ये आलं तर लवकर त्याचे सोन्याचे भाव कमी देखील होऊ शकतात. आता एकंदरीत पाहायला गेलं तर मीडिया चॅनलवरती तुम्ही सुद्धा पाहिलेलं आहे, त्यांच्या अंदाजानुसार सोन्याचा भाव 55,000 ते 60,000 तोळा अशा पद्धतीने सोन्याचा भाव येऊ शकतं. काही अंदाज अभ्यासक आहेत, म्हणजे सोनारामधील काही अनुभवी सोनार आहेत, त्यांचा अंदाज आहे की जवळजवळ 40,000पर्यंत सोन्याचा भाव येऊ शकतो. एकंदरीत सर्वांनी अंदाज काढलेला आहे, परंतु कोणाचा अंदाज खरा ठरतो याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. राज्यामधील विविध अभ्यासक आहेत, सोन्यावरती अभ्यास करणारे अभ्यासक आहेत, त्यांचा सुद्धा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर त्याचा अंदाज कसा आहे बघा, सोन्याचा भाव पाहायला गेलं तर 1,00,000 रुपयापेक्षा जास्त होऊ शकतो. म्हणजे आता सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर 1,35,000 ते 33,000च्या आजूबाजूला सोनं आता जात आहे आणि हा देखील अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पहिला अंदाज आहे की सोन्याचा भाव थेट तुम्हाला 60,000 रुपयांनी कमी होईल. एकंदरीत तुम्हाला 40,000 रुपये तोळा हे देखील सोनं तुम्हाला मिळू शकतं. दुसरा अंदाज असा आहे की 1,00,000 रुपयापेक्षा जास्त सोनं होईल. म्हणजे त्याच्या अंदाजानुसार
जवळजवळ त्याच्यामध्ये वाढ देखील 10,000 होऊन 1.5 लाखापर्यंत सोन्याचा भाव जाऊ शकतो असा देखील एका अभ्यासकांनी अंदाज वर्तवलेला आहे। आणि सध्याच्या पाहायला गेलं तर सोन्याचा भाव पाहायला गेलं तर 70,000पर्यंत देखील येऊ शकतो। जो शेवटचा अंदाज म्हणजे सोन्याचा भाव 40,000पेक्षा कमी होऊ शकतो। एकंदरीत 5 ते 6 अंदाज आलेले आहेत। म्हणजे या 5 ते 6 अंदाजामधील कोणता अंदाज खरा ठरू शकतो याच्यावरती सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। परंतु सर्व ग्राहकांना एक सूचना देण्यात येत आहे की डिस्क्लोमेनरच्या स्वरूपामध्ये तुम्हाला एक सुद्धा गोष्ट सांगणार आहे। बघा, ही सर्व माहिती सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून आम्ही घेतलेली आहे। याच्यामध्ये सर्व माहिती जी आहे, जी काय सांगितलेली आहे, याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तथ्य आहे, परंतु याच्यामध्ये सर्व गोष्टी अंदाजे वर्तवण्यात आलेल्या आहेत। त्या अंदाजानुसार तुम्हाला सुद्धा सांगितले की याच्या मीडियाच्या माध्यमातून काही अंदाज वर्तवण्यात आलेले असतात। सोबतच काही अनुभवी सोनवर आहेत, त्यांच्या अंदाजानुसार हे अंदाज वर्तवले आहेत। सोबतच ग्राहकाचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत। सोबतच मोठमोठे सोन्याचे अभ्यासक आहेत, त्यांचे सुद्धा अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत। परंतु कोणाचा अंदाज खरा ठरेल यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। परंतु तुम्ही सुद्धा या ठिकाणी अंदाज लक्षात घेऊनच सोने खरेदी करायचं आहे किंवा सोने तुम्ही मोडायचं आहे। तुम्ही तुमच्या रिस्कवरती या सर्व गोष्टी करायच्या आहेत। बघा, एकंदरीत सोन्याच्या भावाविषयी सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे। त्याच्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा, नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। आणि बघा, त्याच्यापर्यंत सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांच्या लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे, त्यामुळे तुम्ही नक्की शेअर करा। चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र, धन्यवाद।